Okay, let's go. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काल मी बोललेलो आपला तिसरा पॉईंट म्हणजे तो आहे अक्कलकोट. गुड मॉर्निंग. तर आता आपण आहे अक्कलकोटला. आम्ही रूम काल घेतली, काल लेट झाला. ही बघा, ही रूम आहे आमची. रूम टूर देतली, पूर्ण तयारी झाली, सगळे रेडी आहेत. हे बघा, हो हो, हा बघा बघा दादा, फुल रेडी आहे. आयुष सॉरी दादा. आता दोन रूम आम्ही घेतलेल्या, एक जेंट्स आणि एक लेडीज. आता हे लेडीजमध्ये हे बघा सगळे तयार आहेत, बॅग बिग जाण्यासाठी. हे बघा श्रुतिका, हिरकणी आणि ही मुलं तयार होऊन बसलेली आहेत. आता हे अक्कलकोटमध्ये आम्ही आलो आहे. आता आम्ही इथून डायरेक्ट इथून बॅग घेऊन निघणार, गाडीत ठेवणार आणि मग आम्ही जाणार दर्शनाला. तर तिथे पण थोडी आहे गर्दी, एवढी नाही आहे. तर हा इथला व्ह्यू आहे इथून, हा बघा. हा बघा, इथे आपल्याला जायचं आहे. या ठिकाणी इथे मंदिर आहे, म्हणजे बॅक साईडला त्याच्या. आता आम्ही इथे आलो आहे दर्शनासाठी. आता इथे आम्ही दर्शन करणार. हे बघा, इथे दर्शन आम्ही करणार. इथे आतमध्ये इथून एंट्रन्स आहे. हे आलेत काय? आता इथून जायचं आहे. आता आम्हाला इथे डायरेक्ट दर्शन, म्हणजे लाईन न लावता आम्ही डायरेक्ट आतमध्ये आलेलो आहे मंदिरामध्ये. तर आमचं आता बघू, इथे आता बोललेले आहेत की डायरेक्ट आम्ही तुम्हाला गाभाऱ्यात नेतो म्हणून. आता आम्ही इथे मंडपामध्ये आलेलो आहे. हे बघा, हे बघा, हे वटवृक्ष. हे आहे वटवृक्ष आणि हा गाभारा मेन. तर इथे आम्ही चाललो आहे तो समाधी मठ, सोळापूरचा वाडा, तिथे चाललो आहे आम्ही. इथे आमचा नाश्ता झालेला आहे, नाश्ता केला आम्ही. आणि आता परत आता इथून पुढे सोळप्पांचा मठ, स्वामींची समाधी, तिथे जायचं ठरलेलं आहे. तर आता बघूया. सगळ्यांचा नाश्ता पण झालेला आहे. कोणाला नाश्ता कसा होता? चांगला होता नाश्ता. मिसळ कशी होती? आता फीडबॅक द्या, कसा होता नाश्ता? हा, कुठे आहे मोबाईल? आम्ही इथे आता चोळप्पांच्या वाड्यामध्ये येऊन दर्शन घेतलेलं आहे स्वामी समाधीचं. आणि प्लस आम्ही त्यांनी वापरलेले जे काही वस्तू आहेत त्या पण आम्ही सगळ्या बघितलेल्या आहेत. तिथे झालेलं आहे सर्व. आता तर इथून आम्ही निघणार आहे. हे बघा, आणि इथे पाठीमागे, या भिंतीच्या पाठीमागे पण आहे. हे बघा, आता आपण निघूया इथून. मित्रांनो, आता आम्ही आलो आहे अक्कलकोटवरून. आता डायरेक्ट आलो आहे गाणगापूरला. आता आम्ही गाणगापूरला पोचून पहिला आम्ही जेवलो, कारण की भरपूर भूक लागलेली आहे, मुलांना पण भरपूर भूक लागलेली. तर आता आम्ही जेवलो. आता आम्ही जाणार दर्शन करायला. गाणगापूरला आलेलो आहे. हे बघा, तर बघूया आज कसं आहे, काय आहे. फर्स्ट टाईम नेहमीप्रमाणे. आता आम्ही मंदिराच्या दाराजवळ आलो आहे. हे बघा, कलश
आता दर्शन घ्यायचं. आतमध्ये आता गर्दी आहे तशी, तर बघूया. व्हिडिओ अवेलेबल असेल तर करायचा, नाही तर मग नाही. हा बघा, इकडे निर्गुण पादुका आहेत श्री नरसिंह महाराज यांच्या. आता दिलेत बाकीचे पास काढायला, जेणेकरून डायरेक्ट दर्शन होऊ दे म्हणून. आता बघूया, पास मिळाला की मग जायचं आतमध्ये आणि मग दर्शन घ्यायचं. आम्ही आता पास काढला आणि पास काढल्यावरती आलो आहे मी डायरेक्ट गाभाऱ्यात. हे बघा, डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये. आता इथे 5 मिनिटात दर्शन. सगळे आलेले आहेत. आमचं आता इथे दर्शन घेऊन झालं. पास होता त्यामुळे लगेच झालं. आता आम्ही निघतो इथून पुढच्या पॉईंटला. हा बघा, पूर्ण कसं आलं दर्शन? सुंदर, अतिउत्तम. गर्दी खूप आहे, गरम पण आहे. इथे फोटोशूट चालू आहे बघा. ते हिला लाव, जरा थंड राहील. हिला लाव. जरा जास्त लाव, जरा थंड राहील डोकं. हां, लाव जास्त. हां लाव. हां, घालायला नको. एवढं पण नको बस. हा, पकडून हे बघ, हे बघ. वाव, बघू बघू. लाव, नीट लाव. असू दे. आता अशा तऱ्हेने इथे आता सगळा आपला कार्यक्रम झालेला आहे. दर्शन पण झालेलं आहे, मस्त फोटोशूट पण झालेलं आहे. आता इथून निघायचं पुढच्या पॉईंटला. हा, वर लोक ह्याच्यासाठी आरती चालू झालं की ते बघ, तू चढले ते कशी. अरे काय हे? तर मित्रांनो, आम्ही आता गाणगापूरवरून जेवलो. आम्ही तिथून दर्शन वगैरे सर्व झालं आणि आम्ही सर्वांनी चेंज केलं. आता हॉल्ट आहे पुढे, आमचा दुसऱ्या दिवशीचा हॉल्ट आहे पुढे आहे. तो कुठे आहे ते मी सांगतो. आणि आता आम्ही ते डिझेल भरायला गाडी थांबली आहे. हे बघा इथे. इथे क्लायमेट एवढं जबरदस्त झालेलं आहे. हे बघा, इथे पूर्ण काळोख आहे. हे बघा, इंद्रधनुष्य आलेलं आहे आणि इथे पूर्ण प्रकाश आहे. ह्या साईडला बघा, पूर्ण प्रकाश आहे आणि हळूहळू 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 इथे पूर्ण काळोख. एवढा पाऊस इथे भरलेला आहे ना की आता पुढे आम्हाला भरपूर जोरात पाऊस लागणार आहे. हा बघा, इथे चहासाठी थांबलोय. थंडी भरपूर वाजते गाडीमध्ये. हे बघा, मम्मा बोलली पुढं. आता आम्ही इथे चहासाठी इथे पण नाही बसायचं, थांबलोय. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे कुरवपूरमध्ये. दत्ताचं जे देवस्थान आहे. गाणगापूरवरून कुरवपूरमध्ये आम्ही आत्ता पोचलो. इथे
दत्तांचं स्थान असल्यामुळे इथे आम्ही आलो. आम्ही जेवलो आणि आता इथे यात्री निवास आहे तिथे आम्ही आलो. तर आता वाजले 11:30. तर आता सगळे आलेले आहेत. तर इथे आम्ही रूम घेणार आणि इथे आज आमचा स्टे आहे आणि मग उद्या आम्ही दर्शन घेणार. तर हे बघा इथे जप चालू आहे. कंटिन्यू जप चालू असतो इथे. तर या व्हिडिओचा शेवट इथेच करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.